मसाजोग MRGSच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा। ग्रामसेवक व रोजगार सेवकांकडून शेतकऱ्यांना कल्पना न देता उचलली बोगस बिले। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। शेतकऱ्यांना MRGSच्या माध्यमातून विहिरी देऊन शेतकऱ्यांची प्रगती वाढवण्याचे काम केले जाते। मात्र या कामात शासनाचेच कर्मचारी बोगसगिरी करत कोट्यवधींची माया कमवण्याचे काम केले आहे। मसाजोगच्या मिथुन देशमुख यांच्या शेतामध्ये MRGSच्या विहीर दाखवत ग्रामसेवक व रोजगार सेवकांकडून चक्क विहीर न खोदकाम करताच बिले उचलण्याचे काम केल्याची तक्रार मिथुन देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। केस तालुक्यातील मसाजोग येथील गट नंबर 25-2 मधील 0.61 आर एवढे क्षेत्र असलेल्या जमिनीमध्ये विहीर मंजूर करत विहिरीचे कसल्याही प्रकारचे काम न करताच पैसे उचलल्याचे काम येथील ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवकांकडून करण्यात आले आहे। मिथुन देशमुख हे काही वर्षांपासून आई वडील आजारी असल्याने बीड येथे राहण्यास आले आहेत। वडील गंभीर आजारी असल्याने 2023-24 या वर्षामध्ये गावातील शेतामध्ये जाणे अल्प झाले। या काळातच ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे, ग्राम रोजगार सेवक अमोल बळीराम बनसोडे या दोघांनी हात मिळवणी करून मिथुन देशमुख यांच्या शेतात विहीर मंजूर केली। यासाठी लागणाऱ्या मिथुन देशमुखचा जिओ टॅग फोटो त्याला त्याच्या शेतातील शेजारी असलेल्या नदी खोलीकरणाला लागत असल्याचे सांगून बांधावर फोटो घेण्यात आले। त्यानंतर या दोघांनी शेतकरी मिथुन देशमुख यांना विहिरीबाबत कसलीही कल्पना न होऊ देता संपूर्ण विहीर बोगस दाखवत बिले उचलल्याचे काम केले। याबाबत मिथुन देशमुख यांनी विचारणा केली असता उडवाउडीचे उत्तर देण्यात आली आणि काही पैसे घेऊन गप्प राहण्याची धमकी दिली। यानंतर मिथुन देशमुख यांनी पंचायत समितीच्या तत्कालीन BDO मोराळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला। मात्र या बोगसगिरीत यांचाही हात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून यामध्ये त्यांनी माझी विहीरच चोरीला गेली असल्याचे म्हटले आहे। मी मिथुन मनोहर देशमुख उर्फ बंटी देशमुख, राहणार मसाजोग, तालुका केज, जिल्हा बीड। मसाजोग येथे माझे वडिलोपार्जित शेत असून माझ्या नावावर 51 आर एवढी जमीन क्षेत्र आहे। मी आपल्या MRGS अंतर्गत विहिरीचा लाभार्थी म्हणून माझे स्वतःचे नाव हे ग्रामपंचायत कार्यालय मसाजोग तेथील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांनी एक दिवशी मला बीडहून इथे बोलून घेऊन की आपल्याला नदी रुंदीकरणाच्या कामासाठी त्या शेतकऱ्याचा फोटो पाहिजे व तुमचे शेत नदीच्या लगत असल्यामुळे तुम्ही या म्हणून। त्यानंतर त्यांनी जिओ टॅगिंग हा नवीन निघलेला प्रकार इथं केला की नदीचं हा शेतकरी आहे म्हणून। त्यानंतर मी काही माझे वडील हे आजारी असल्यामुळे माझे जास्त करून मसाजोग येथे येणं शक्य नव्हते। काही दिवसांनी असे मला कळाले की माझे नाव रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीसाठी दाखल झालेला प्रस्ताव आहे म्हणून। तो प्रस्तावाचे जे मस्टर भरले जातात मजुरांच्या बाबतीतले मस्टर हे ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक गव्हाणे, ग्राम रोजगार सेवक अमोल बनसोड यांनी माझ्या परस्पर दाखल केलेले आहेत। आज वैयक्तिक जर बघितलं स्पॉटवर तर मला जिथं जिओ टॅगिंगसाठी उभा केलं त्या स्पॉटवर इथं एक कुठंही काम नाही आहे। पलीकडं नदीचं नदीतलं पात्र आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। हा महाराष्ट्र शासनाचा काय म्हणायचा, भ्रष्टाचाराचा कळस म्हणायचा का शेतकऱ्याची चेष्टा म्हणायची। मी तुम्हाला मस्टर भरलेले, ऑनलाईन मस्टर भरलेले, पेमेंट मजुराच्या नावावर पडलेले दाखवू शकतो। आता सध्या माझ्याजवळ नाही ते, मी शेतात आल्यामुळे, पण माझ्याजवळ ते रेकॉर्ड आहे। इथं जर एक शेतकऱ्याची विहीर नाही तर तिथं त्यांनी 3 मस्टर काढले। टोटल तिन्ही मस्टरची रक्कम 36,126 रुपये आहे। या सर्व भ्रष्टाचाराचं पाळेमूळ शासनाने शोधावे। याच्यात वरिष्ठ पातळीचे अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, गाव लेवलचे अधिकारी यांची संगनमताने असले भ्रष्टाचार चालू आहेत। हे फक्त एकट्या मसाजोगमध्ये नाही, पूर्ण 36 जिल्ह्यातल्या काही ठिकाणी सुद्धा चालू असू शकतात अशी माझी भावना आहे। तरी संबंधित ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व मसाजोग ग्रामपंचायतचं पुरेपूर ऑडिट हे झालंच पाहिजे, कारण ह्याच्यातून
खरे लाभार्थी ज्यांना खरी विहिरीची किंवा घरकुलाची शासनामार्फत येणाऱ्या विहिरीची, घरकुलाची, गायगोट्याच्या विविध योजनेची लाभ भेटावा. पण असा भ्रष्टाचार कुठंच नाही की जिथं माझी विहीरच खोदलेली नाही आणि तिथं ह्यांनी परस्पर 3-3 मस्टर उचललेले आहेत. ह्यांना काय ह्या असल्या गोष्टीला काय उत्तर काय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे दादा म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते अजितदादा पवार साहेब. आता हा स्पॉट बघा, मी जिथं उभा आहे तिथून पुढं इथं कुठं माझ्या इथं विहीर तरी दिसती का? हे माझं क्षेत्र आहे, इकडं वर सुद्धा क्षेत्र आहे माझं. कुठं दिसती का बघा. आणि बीड जिल्ह्यातील एक आमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांचा असा समज व्हायला लागला की महाराष्ट्र शासनाच्या कृषीविषयक स्कीम ह्या फक्त कागदावर राबवल्या जातात. कारण असा भ्रष्टाचार दिसतो. ह्या सर्व भ्रष्टाचाराशी सखोल चौकशी होऊन मसाजोग ग्रामपंचायतचं ऑडिट करून संबंधित कामे स्थगित, ऑडिट पूर्ण होऊन त्याचा निकाल लागूस तर संबंधित कामे करू देऊ नयेत. 2024-25 चालू आर्थिक वर्षातून करू देऊ नयेत. यांना आलेल्या संपूर्ण मसाजोग ग्रामपंचायतीचा निधी याची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित प्रकाराला मसाजोग ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व संबंधित लोके जिम्मेदार आहेत. यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.